नाना पटोले मोठे गृहस्थ पण त्यांना कुणीच गांभीर्याने घेत नाही। भाजप नेते अशोक चव्हाण यांची नाना पटोलेंवर टीका। पटोलेंना विश्वासात न घेताच उमेदवार जाहीर होत आहेत, अशोक चव्हाणांकडून टोला। एका पाठोपाठ भ्रष्टाचारी चाललेत जेलात, रागा कैसे हात बदलेगा हालात असं म्हणत भाजप नेते आशिष शेलारांची राहुल गांधींवर टीका। शेरोशारीच्या माध्यमातून आशिष शेलारांची काँग्रेसच्या जाहिरातींवर टीका। यवतमाळमधील वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूला। येथे महाविकास आघाडीचा खासदार पाहायला मिळेल। संजय देशमुख यांच्या समोर लढायचं की नाही असा प्रश्न महायुतीला पडलाय। रोहित पवारांचं वक्तव्य। व्हीव्हीपॅटच्या गणती संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं टिप्पणी केली। ईव्हीएममुळे लोकांमध्ये भ्रम आहे की कोणाला मत द्या, ते मत जाणार तर भाजपलाच, म्हणून आमची मागणी की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या। ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांची मागणी। जळगावमधून भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं उन्मेष पाटील संजय राऊतांवर त्यांची भेट घेणार। लवकरच ठाकरे गटात सपत्नीक प्रवेश करणार असल्याची चर्चा। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा शिवसेनेचीच। रत्नागिरी सिंधुदुर्गात आम्ही 2.5 लाखांनी विजयी होऊ, उदय सामंतांनी विश्वास व्यक्त केला। किरण सामंतांच्या भाजपमधून लढण्यावर कुठलीही चर्चा नाही, उदय सामंत यांचं स्पष्टीकरण। पुढील 2 दिवसात महायुतीच्या 48 जागांचं चित्र स्पष्ट होईल, मंत्री उदय सामंत यांची माहिती। नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे बंड करण्याच्या तयारीत। भुजबळांना उमेदवारी जाहीर झाली तर गोडसे अपक्ष उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता। नागपूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट। माजी गृहमंत्री अनिल देशमुखही यावेळी उपस्थित होते। कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ठाकरे पितापुत्रांच्या 3 सभा। उद्धव ठाकरे यांची 28 एप्रिलला रत्नागिरी तर 3 मे रोजी कणकवलीत जाहीर सभा, तर आदित्य ठाकरे यांची 4 मे रोजी रत्नागिरीत सभा। नागपुरात नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी। दक्षिण पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मतदारसंघ। देवेंद्र फडणवीस हे फसणवीस आहेत, ते नुसत्या थापा मारतात। प्रणिती शिंदेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका। भाजपचे लोक फक्त आश्वासनं देतात, त्यांचं काम केवळ कागदावर, प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल। नारायण राणे उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरी दौऱ्यावर। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसाठी नारायण राणेंची उमेदवारी जवळपास निश्चित। मतदारसंघात कामाला लागण्याचे पक्षश्रेष्ठींचे आदेश। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आमचं ठरलंय, आपला माणूस आपला खासदार अशा आशयाचे पोस्टर। नारायण राणे यांचा फोटो आणि चौफेर विकासाचं, विश्वासाचं, आपुलकीचं, सर्वसामान्य नेतृत्व असा पोस्टरवर उल्लेख। भंडाऱ्यात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। महायुतीच्या घटकपक्षातील नेते उपस्थित। सुनील मेंढे यांचा प्रचंड मताधिक्यानं विजय करण्याचा संकल्प करण्यात आला। बारामतीत मतदारसंघात सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा धडाका सुरूच। आज दौंडमध्ये प्रचार। प्रचारादरम्यान कानगावमधील नागरिकांशी संवाद। घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत आणि विकासाला मत म्हणजे मोदींना मत, त्यामुळे विकासासाठी घड्याळाला मत द्या, सुनेत्रा पवारांचं मतदारांना आवाहन। प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी घेतला कार्यकर्ता मेळावा। मेळाव्यात राणा दाम्पत्यावर केली टीका। सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोदींचं स्वागत करण्याची संधी। ज्या ज्या राज्यात मोदी दौरे करतील तिथल्या सामान्य कार्यकर्त्यांकडून मोदींचं होणार स्वागत। बूथ प्रमुख, जिल्हाध्यक्ष आणि महिला नेत्यांना संधी दिली जाणार। मेहुणे ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार। दुष्काळी अनुदान न मिळाल्यानं ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला निर्णय। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलं निवेदन। टोलची दरवाढ लोकसभा निवडणुकीनंतरच। निवडणूक आयोगाचे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाला लोकसभा निवडणुकीनंतर महामार्ग नवीन टोल दर लागू करण्याचे निर्देश। अंधेरीतील गोखले आणि बर्फीवाला पूल जोडण्यासाठी पालिका, IIT आणि VJIT कडून सल्ला घेणार। कालच या दोन्ही संस्थांनी पुलाच्या ठिकाणी तपासणी केली। मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पासाठी लवकरच अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज पुरवठा केला जाणार। टाटा पॉवरनं वीज दरात वाढ केल्यानं MMRDAचा निर्णय। मुंबई गोवा वंदे भारत सध्या फुल। मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचं पुढील 2 महिन्यांचं आरक्षण फुल।
त्यामुळे उन्हाळी सुट्टीत 8 ऐवजी 16 डब्यांची वंदे भारत ट्रेन सोडण्याची प्रवाशांची मागणी। प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेची 7,311 कोटींची कमाई। 2022-23 या वर्षात 146 कोटी 5 लाख प्रवाशांचा मध्य रेल्वेतून प्रवास, तर 2023-24 मध्ये 158 कोटी 3 लाख प्रवाशांचा प्रवास। भारतात एप्रिल-मे महिन्यात उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाचा इशारा। एप्रिल महिन्यात 42 आणि मे महिन्यात 44 अंशांपर्यंत तापमान। पुढील 5 दिवसांमध्ये राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज, सर्वाधिक फटका विदर्भाला बसण्याची शक्यता। धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्यानं पुणे शहरात अघोषित पाणी कपात। पुणे शहरातील पेठांचा भाग वगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद। उन्हाळी सुट्टीमुळे एसटी बसेसच्या संख्येत वाढ। पुणे विभागातून सातारा, नाशिक, मुंबई, संभाजीनगर या मार्गावर 80 जादा बसेस सोडण्याचा निर्णय। महाराष्ट्रात पुढील 24 तासात पाऊस पडणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, चंद्रपूर या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। आरपीआयचा शिर्डी मतदारसंघावर दावा। श्रीरामपूरमध्ये मेळावा घेत शिर्डीचा उमेदवार बदलण्याची आठवले गटाकडून मागणी। परभणीत लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान असल्यानं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचं वेळापत्रक बदललं। परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावंडे यांची कुलगुरूंकडे वेळापत्रक बदलण्याची मागणी। जगद्गुरू तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाला सुरुवात। तुकोबारायांच्या पादुका हेलिकॉप्टरनं निफाडमध्ये दाखल। टाळ मृदुंगाच्या गजरात पादुकांची मिरवणूक आणि भव्य असा रिंगण सोहळा संपन्न। आत्महत्या करणाऱ्या भाऊजींना वाचवताना मेव्हण्याच्या हकनाक मृत्यू, सासरे देखील गंभीर जखमी। अमरावतीच्या वरुडमधली धक्कादायक घटना। स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 कर्मचाऱ्यांना 1.5 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक। धुळ्याच्या दोंडाईचा इथल्या एका तक्रारदारावर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी। पुण्यात 3 दिवसात 619 बुलेट राजांवर पोलिसांची कारवाई। बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी स्वारांवर वाहतूक शाखेचा बडगा। नवी मुंबईतील पावणे कोपरखिरणे भागातील केमिकल कंपनीला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट। भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर देण्यात आली होती। लोकसभा निवडणूक संपण्यापूर्वी आम आदमी पक्षाच्या अजून 4 नेत्यांना अटक करण्याचं भाजपचं षडयंत्र। आपच्या नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी यांचा भाजपवर आरोप। देशभरात आता एक वाहन एकच फास्टॅग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देशभरात नियम लागू। इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि टोल प्लाझावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी NHAIचा निर्णय। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरून सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस। ईव्हीएममध्ये नोंदवली गेलेली मतं आणि व्हीव्हीपॅट स्लिपची गणना व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस। प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे सोपवणं योग्य नव्हे। प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाविरुद्ध आर्थिक गुन्ह्यांबाबतच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारभारावर ताशेरे। आरबीआयला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींच्या हस्ते 90 रुपयांचं चांदीचं नाणं लॉन्च। हे नाणं सामान्य नाण्यांप्रमाणे खरेदी विक्रीसाठी वापरलं जाणार नाही। या नाण्याची अंदाजे किंमत 5,200 ते 5,500 रुपये असण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सुरू करणार लोकसभा निवडणुकीचा प्रचार। उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये फुंकणार निवडणुकीचं रणशिंग। मिशन साऊथ मजबूत करण्यासाठी अमित शहा आज कर्नाटकच्या दौऱ्यावर। बंगळुरूमध्ये विविध बैठकांचं आयोजन। संध्याकाळी चन्नापटणामध्ये जेडीएस नेत्यांसोबत रोड शो। बीसीसीआयनं आयपीएल संघमालकांची बोलावली बैठक। अहमदाबादमध्ये 16 एप्रिलला बैठक। या बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णयांबाबत चर्चा होणार। यात प्रामुख्याने आयपीएलचं भविष्य आणि खेळाडूंचं रिटेन्शन आणि लिलाव, त्यासोबतच सॅलरी कॅप अशा अनेक गोष्टींबद्दल चर्चा होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।